नमस्कार गाईज, आपण आता आलेलो मंगसोळीतील खंडोबाच्या मंदिराला. जर माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथले लोकेशन, जिथं पाठीमागे तलाव आहे आणि छोटे छोटे स्पॉट आहेत मुलांसाठी खेळण्यासाठी, लहान मुलांसाठी. तर जसं की जाताना आपण चिंचणी ऐकायला चाललेलो, तेव्हा आपण तुम्हाला म्हणलेलं इथं वेळ भेटला तर आपण ह्या स्पॉटला व्हिजिट करू. तर आपल्याला वेळ भेटलेला आणि वेळात वेळ काढून आपण हा स्पॉट आता व्हिजिट करत आहोत. तर तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देते, आतलं मंदिर वगैरे दाखवते. तर असेच ब्लॉग पाहत राहा. तर चला, तर गाईज आपला प्लॅन एक्सचेंज झालेला आहे. तर आता आपण आत्ताच माहिती देणार, कारण आज खूप गर्दी असल्यामुळे आज माहिती देता येणार नाहीये. तर जसं की मंगसोळीचा खंडोबा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित असेल, जेजुरीचे खंडोबा तेच इथे पण आहे, सेमच आहे, बाकी काही नाहीये. पण खंडोबांचं इथं देखील एक मंदिर झालेलं आहे आणि हे मंदिर जसं की भाविकांना नवस बोलण्यासाठी म्हणा किंवा भाविकांचे जे आहेत बघायचं, पण आता एंटर करत जे की आपलं मंदिर आहे मंगसोळी मधलं खंडोबाचं. इकडं पार्किंग साठी दिलेलं आहे जास्त स्पॉट आणि इकडं छोटे छोटे स्टॉल लावलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही नारळ वगैरे जी काय तुमची खरेदी असेल ते करू शकता. तर आपण पोचलेलो आहे. आतमधला पण व्ह्यू दाखवते. जर परमिशन असेल कॅमेरा वगैरे दाखवण्याचे तर मी नक्कीच तुम्हाला देवाची मूर्ती वगैरे दाखवेन. तिथं फळकावर बऱ्याचशा सूचना लिहिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही बघू शकता. इथे एक माकड बसलेलं आहे, त्याला सगळीजण, दोन आले तिकडून, एक आलं बघा, दोन माकडे, त्याला सगळीजण खायला देत आहेत केळी. अजून एक आलं. सगळेजण त्याला खायला देत आहेत केळी, मस्तपैकी सोलून खायला आले ते. बघा त्याला किती बुद्धी आहे, ते सोलून खायला आले. तिकडचं रुसलंय वाटतं, घिना झाले ते, नको म्हणते. ते हुशार दिसते, सोलून खाते. पण काय तिची शेपटी लोंबाला आल्या. जर आता आपण आज चाललेलो आहे. तर गाईज आपण आता आलेलो आहे. तर समोर माझ्या खंडोबाचं मंदिर आहे. तिथं जे की नवीन लग्न वगैरे झालेलं असेल, घरातील काय संकट असते ते इथं बघितलं जातं. तर इथे देखील एक मंदिर आहे. इथं जे आहे की नाही, म्हणजे घरातली काय संकट वगैरे असतील किंवा काय घरात दोष वगैरे असेल तर इथे ते बघितले जातात. नारळ वगैरे इथे फोडला जातोय. पूर्ण पाठीमागचं तुम्हाला फिरून दाखवते. इथं जेवण वगैरे केलं जातं भक्तांना, जे की काय येत असतात. तिथं पालखी ठेवली गेलेली आहे देवाची, जे की तुम्ही बघू शकता. श्री मनुबाई मंदिर. हा होय, तर इथं राहण्यासाठी पण सोय आहे ऍक्च्युली मध्ये. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज. हे मंदिराच्या पाठीमागील आहे. वरती छत घातले, जे की उन्हाविनात पायात भाजून येते वगैरे, अशा ह्याने भाविकांसाठी छत घातलेलं आहे वरती. असा हा मंदिराचा कळस आहे, त्याच्यामध्ये अनेक अशा देवा देवतांच्या मूर्त्या वगैरे आहेत, नंदी वगैरे आहे वरती. हो काय
हा. तर गाईज असा होता हा मंगसुळी मधील खंडोबाचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सगळे आतील सीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आतील ज्या काही गोष्टी असतील त्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काय माझ्या व्हिडिओमध्ये राहिलं असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असं तुमचा सपोर्ट मला राहू दे. जर माझं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ही अशी तिन्ही मंदिरं दिसतात बघा गाईज, ही अशी तिन्ही मंदिरं दिसू शकतात तुम्हाला, जी की छोटे छोटे स्पॉट आहेत. तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा असा सपोर्ट राहू दे. आपले फॉलोअर्स पण वाढायला लागलेत. ॲक्च्युली मध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतोय असं थोडंसं तरी दिसतंय, तर नक्की चॅनल बघत राहा. तर बाय. दुःख म्हणा किंवा काही त्यांच्या गोष्टी असतील तर हे खंडोबा नक्की ऐकतात आणि त्यांच्या हाकेला धावून जातात. अशा हे मुद्दा आहे. इथं अनेक जे भक्त असतील ते नवस बोलतात आणि नवस फेडण्यासाठी देखील ते येतात परत. तर जसं की आपल्या मायका चिंचणीला आपण जातो, तिकडनं जाताना पण लागतं किंवा येताना जरी तुम्ही विजिट केलं तरी इथे चालेल, काही हरकत नाही. मंदिर आतून खूप अतिशय सुंदर आहे. जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्की तुम्ही विजिट करा. जर कर्नाटकच्या इकडचे असाल तर नक्कीच तुमच्या जवळ इतकं छान मंदिर आहे. आम्ही सांगलीकर, आमच्या इकडे तरी गणपतीचं दैवत आहे खूप मोठं. तर बघा, तुम्हाला पण वेळ भेटला तर सांगलीकर नक्की इथं विजिट करा. माझ्या ह्याने खूप छान असा हा पॉइंट होता. तर मी तुम्हाला मगाशीच दाखवलेल्या व्हिडिओमध्ये खूप छोटीशी बाग आहे, तर ही बाग तुम्हाला मी माझे तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असा एक पॉइंट आहे, पाळणा आहे, घसरगुंडी वगैरे असं एक बघू शकताय तुम्ही. इथे तलाव आहे, हा मस्त असं वातावरण रम्य.